हो सर. हा, कसे आहात सर्वजण? तुमच्या शाळा सुरू झाल्यात? Yes, sir. I am fine. यस सर. सर्वांच्या शाळा कालपासून सुरुवात झाल्यात, बरोबर? हो यस सर. नाही सर, आमच्या हो हा. सर, तारखेपासून काही काहींच्या सुरुवात झाली असेल, काहींच्या सुरुवात होणार असेल. बरोबर आहे. काहींचा कालचा पहिला दिवस असेल, आजचा दुसरा दिवस असेल, किंवा काही जण जे आहे ते परवा दिवसापासून सुरुवात असेल, काही किंवा सोमवारपासून सुरुवात आहे. बरोबर. मी मागच्या तासाला, आपल्या मागच्या आठवड्यात जो तास झाले, इतिहास असेल, मराठीचा असेल, सर्वांनी जो होमवर्क आहे, तुम्हाला जे सांगितलेले प्रश्न उत्तर आहे, सर्वांनी सोडवलेत? नाही Yes, सर, आम्ही sir. गावात होतो ना, म्हणून जमलंच नाही लिहायचं. बर, नंतर जे आहे ते पूर्ण करा. काही प्रश्न सर. वाटले तर नक्कीच तुम्ही जे आहे ते विचारायचे आहे. होती म्हणून होमवर्क ऐकून या. हा, अजून बरेच जण जे आहेत ते जॉईन नाही झाले, तरी सर्वांना जॉईन व्हायला सांगा. हो, सांगितलेलं होतं, क्लासमध्ये सांगितलेलं होतं. तर चला, आज एक आपण नवीन पाठाला सुरुवात करणार. हो, नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. आणि इतिहासाचा पाठ आहे पुढचा, जो आपण मागच्या तासाला आपण महिला दुर्बल घटकांचे जो आपण पाठ होता, महिलांची विषयीचे कायदे असेल, महिला विषयीची धोरणं असतील, तर या संदर्भात आपण जो आहे तो पाठ अभ्यासत होतो. आता यावेळेस जो आहे, आज आपण नवीन पाठ जो आहे तो अभ्यासणार आहोत. तो आहे पुढचा. कोण सांगेल पुढचा पाठ काय आहे? पुढच्या पाठाचं नाव विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान. सॉरी. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा पाठ जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. कशाला म्हटलं आता विज्ञान आणि तंत्रज्ञान? काय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान? काय आहे म्हणजे काय? सर, कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये ते दिस होतो, एक्सपेरिमेंट करतात. बर, अजून कोणाला सांगता येईल काय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान? काय सांगता येईल विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा? काय बरं, इतिहासामध्ये काय वापर? आता विज्ञान आपण IT मध्ये पाहतो, किंवा विज्ञान आपण सायन्स मध्ये पाहतो, बरोबर. पण इतिहासामध्ये असं काय आहे की विज्ञानाचा वापर किंवा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भात? अंजली, काय आहे, काय प्रश्न आहे? अंजली, माझा आवाज येतोय? अनम्यूट करून विचारू शकतेस. अंजली देशमुख, आवाज यस येतोय? सर. हा, हो. काय प्रश्न आहे विचारू शकते. काय बरं, भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान इतिहासामध्ये काय अभ्यास करायचे? विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काय समावेश आहे? सर, नैसर्गिक जगाचा अभ्यास आणि मानव तंत्रज्ञानाचा विकास इतिहास होय असं वाटतं मला. बर, अजून जागृती. हा, गणेश सांग बरं. गणेश नंतर जागृती तू सांग. काय बरं भारत? हा, माझं नाव हरिओम आहे. बर, हरिओम सांग. सर, जे इतिहास आहे त्याच्यामध्ये ते जुने काळातले लोक ते चळवळी करत त्याच्याबद्दल माहिती. बर, तेजस. सर, विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर इतिहासामध्ये केला जायचा, म्हणून आता नवीन फोन, मोबाईल, आता नवीन वस्तू निघालाय. APJ अब्दुल कलामांनी ना विमान, रॉकेट अशा यांचा शोध लावलेला होता, म्हणून ते इतिहासामध्ये मानले जातात, दाखवले जातात. बर, जागृती. अजून कोण सांगेल काय बरं, इतिहासामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काय समावेश, असं काय आहे? सर वेगवेगळी मानवाची तर
विज्ञान आपण त्याला विज्ञान दिन असंही म्हटलं होतं की 28 फेब्रुवारी जो 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस असतो आणि 28 फेब्रुवारी जो फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस तो विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर काय आहे तर आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे आहेत म्हणजे भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी किंवा स्वतंत्र झाल्यानंतरही जसजशी डेव्हलपमेंट प्रगती होत गेली तसतसं नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग नवीन तंत्रज्ञानाचे योगदान जे आहे तर भारताच्या इतिहासामध्ये भारताची जडणघडण होण्यासाठी भारताचा आर्थिक सामाजिक राजकीय विकास होण्यासाठी सर्वसमावेश विकास होण्यासाठी जे आहेत ते विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो भारत ज्या राष्ट्राने जे आहे तो वेळोवेळी केलेला आहे. तर पाहतो आपण तर पाहूया विज्ञान आणि तंत्रज्ञान याचं भारतातील काय योगदान काय आहे कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये जे आहे तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीचा आढावा आपण या प्रस्तुत पाठामध्ये घेणार आहोत. या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था त्यांचे योगदान याचाही अभ्यास आपण या पाठात जो आहे तो करणार आहोत. भारतातील अणुऊर्जा आयोग भारतातील अणुऊर्जा आयोग जे आपण तुम्ही पाहता की हिंदीमध्ये तुम्ही एखादा चित्रपट पण पाहिला असेल कोणता पोखरण चाचणी विषयीचा जी पोखरण चाचणी आहे की ज्या वेळेस 10 ऑगस्ट 1948 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केलेली आहे. अणुऊर्जा आयोग जी ऊर्जा लागते आपण बऱ्याच वेळा पाहतो विविध प्रकारच्या याच्यामध्ये अणुऊर्जेचा वापर जो आहे तो केलेला आहे याच्या चाचण्या हा एक आयोग जो आहे तो त्यावेळेस 10 ऑगस्ट 1948 आपण म्हणतो की त्या दिवशी जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे. आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची आहे. मग या विचारातून त्यांनी आणि त्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा यांची ही नेमणूक करण्यात आलेली आहे. अणुऊर्जेतून वीज निर्मिती करता येते. अन्नधान्य उत्पादन वाढवणे त्यानंतर ते टिकवणे त्यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर विविध प्रकारची टेक्नॉलॉजी या सगळ्यांचा वापर जो आहे तो भारताचा विकास घडवण्यासाठी भारताचा विकास होण्यासाठी जो आहे तो त्याचा वापर करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आहे अणुऊर्जा संशोधन आणि विकास. मग का बरं अणुऊर्जा संशोधन रिसर्च का करण्यात आलं किंवा काय आहे त्यामध्ये तर आपण 1956 मध्ये जर पाहिलं तर अणुऊर्जा या विभागाने जे आहे तर अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित एक अणुभट्टी जी आहे ती कार्यान्वित केलेली आहे. मग या अणुऊर्जाने वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात अणुऊर्जेतून आपण म्हणतो की कोळसा पाण्यावर चालणारी किंवा साखर कारखान्यांमधून वीज निर्मिती होते किंवा पाण्यामार्फत जल आहे पवनचक्क्य आहे सोलार एनर्जी आहे तर नाही तर औष्णिक वीज केंद्र जे आहेत त्यालाच आपण अणुऊर्जा म्हणतो. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. विविध प्रकारचं तंत्रज्ञान याचा उभारणी याची जी पाया जो आहे वापर मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की भारताच्या विकासात केला जातो. 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईतील तारापूर या ठिकाणी अणुशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. केव्हा 1969 मध्ये अणुऊर्जा निर्मितीसाठी तारापूर येथे औष्णिक केंद्राची निर्मिती. थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पक्कम येथे रिॲक्ट रिसर्च सेंटर असं सुरुवात करण्यात आलेली आहे. जी रिॲक्ट रिसर्च सेंटर जे स्थापन करण्यात आले ते कुठे करण्यात आले तामिळनाडू या ठिकाणी. त्यानंतर अप्सरा 1956 मध्ये भारताची पहिली अणुभट्टी जी आहे तुम्ही इथे स्क्रीनवर दिसत असेल ही अणुभट्टी आहे अणुऊर्जा. तारापूर या ठिकाणी तुम्ही मुंबईला वगैरे गेलात तर तिथे अणुशक्ती केंद्राची जी स्थापना आहे 1969 साली जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे आता विविध प्रकारच्या टेस्ट अणुचाचण्या म्हणतो आपण. पहिली अणुचाचणी दुसरी अणुचाचणी क्षेपणास्त्र विविध प्रकारचे युद्ध आपण पाहतो की युद्धामध्ये जे आहे ते विविध प्रकारचे क्षेपणास्त्र तुम्ही जेव्हा 26 जानेवारीचा
जो राजपथावरील राजमार्गावरील जो कार्यक्रम तुम्ही पाहता की आपल्या भारत देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या एजन्सी आहे, मग आपण आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, तर त्यांच्याकडे असणारे अपडेट, नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन युद्धनौका, त्यानंतर कोणकोणत्या प्रकारची युद्ध सामग्री आहे याचं प्रदर्शन आपल्याला 26 जानेवारीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या भारताच्या जे युद्ध जे फोर्स आहेत, तर ते फोर्स आपलं जे परफॉर्मन्स आहे, त्यांचं जे सादरीकरण आहे की विविध प्रकारचे शस्त्रास्त्र, रणगाडे याचं प्रदर्शन तुम्हाला त्या दिवशी पाहायला मिळेल की आपल्या भारत देशाने काय काय प्रगती केलेली आहे, कोणकोणते क्षेपणास्त्र, युद्धासाठी लागणारी जी सामग्री आहे, तर त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो केलेला आहे. तुम्ही जर आता पाहिलं की सुरुवातीला जून जुलैमध्ये जे पाकिस्तानने हल्ला केलेला होता, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत तर विविध प्रकारच्या मिसाईल्स वगैरे सोडायचे, तर पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात जे आहे तर काय केले होत्या मिसाईल्स आपल्या भारतामध्ये, मग तुम्ही पंजाब राज्य असेल, जम्मू काश्मीर असेल, या प्रदेशात मोठ्या प्रमाणात त्यांनी मिसाईल्स, ड्रोन हल्ले केलेले होते. तर आपल्याकडे जे जे नवीन तंत्रज्ञानाचा जो रणगाडा होता किंवा क्षेपणास्त्र होतं की ज्याने त्यांचे येणारे जे ड्रोन आहे, तर ते ड्रोन हवेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं, म्हणजे हवेत ते नष्ट करण्याचं जे काम आहे, अशा प्रकारचे शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र जे आहे ते भारताने रशियाकडून जे आहे ते रशिया असेल, फ्रान्सकडून जे आहे ते घेतलेलं आहे. तर याचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो युद्धामध्ये, क्षेपणास्त्रामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही जर हिंदीमध्ये जर एखादा तो मूवी जे आहे तो पोखरण चाचणीवर रिलेटेड, की ज्यामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांचंही योगदान, ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं, कारगिल युद्ध झालं त्या काळामध्ये जे आहेत, तर अणुचाचणी, अणुबॉम्बची जी चाचणी आहे, अणुचाचणी पोखरण या ठिकाणी इथे दिलेलं असेल स्क्रीनवर, दुसरी अणुचाचणी की 11 मे 1998 रोजी पोखरण येथे भारताने दुसरी अणुस्फोट चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. की या विषयीचा जो चित्रपट आहे पोखरणवर जॉन अब्राहमचा, तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल की त्यामध्ये पूर्ण त्या कशा प्रकारे टेस्ट घेतली जाते अणु चाचणी, ते याच्याविषयीची विस्तृत माहिती तुम्हाला त्या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कशा प्रकारे पहिली अणु चाचणी जी 18 मे 1974 रोजी राजस्थान मधील पोखरण येथे भारताने पहिली अणु चाचणी यशस्वीपणे केलेली आहे. दुसरी 19 मे 1998 रोजी पोखरण येथे दुसरी अणुचाचणी, अणुस्फोट चाचणी करण्यात आली. तिसरा जे आहे ते 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी जी आहे ती केलेली आहे. मग विविध प्रकारचे क्षेपणास्त्र, त्यांची माहिती काय काय आहे, तर याविषयीची माहिती जी आहे ती तुम्हाला असणं महत्वाचं आहे. तर या विविध प्रकारच्या ज्या अणुचाचण्या आहे, परफॉर्मन्स जो आहे तो तुम्हाला विविध प्रकारचे, मग विविध प्रकारचे व्हिडिओद्वारे असेल किंवा विविध प्रकारचे ज्या पुस्तकं आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला डिटेल त्या टेस्ट जे आहे ते तुम्हाला शिकायला मिळेल. आपल्या पुस्तकामध्ये फक्त त्याची ओळख दिलेली आहे की कशा प्रकारे, मग त्यांचे त्यामध्ये कोणकोणते सायंटिस्ट, शास्त्रज्ञांचा समावेश जो आहे तो झालेला आहे. तर ह्या सर्वाची जी आहे ते तुम्हाला तिथे विस्तृत माहिती जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्रीन दिसते का सर्वांना? नो सर. नो सर. एकच मिनिट, मी परत हा आता दिसते. Yes, sir. तर अणुचाचणी आणि क्षेपणास्त्र विकास, विविध प्रकारचे क्षेपणास्त्र, युद्धामध्ये वापरले जाणारे जे विविध प्रकारचे क्षेपणास्त्र आहेत तर त्यांची नावं दिलेली आहे. अणुचाचणी, दुसरी अणुचाचणी असेल, तर या चाचण्या कुठे करण्यात आल्या, त्यानंतर तुम्हाला जे साल जे आहेत, वर्ष जे आहेत आणि दिनांक हे महत्त्वाचं आहे. ते जास्त करून तुम्हाला टिपाद्या मध्ये किंवा अणुचाचण्या किंवा अणुऊर्जा
असा जर महत्त्वाचा टिपा यामध्ये जर आला प्रश्न तर तुम्हाला साधारणतः हे 3 पॉईंट लिहिता आले पाहिजे. म्हणून साधारणतः तुम्हाला हे थोडक्यात याची माहिती असायला हवी. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे वही पेन असेल तर तुम्ही पटकन जे आहे ते लिहू शकता. पुढे घेऊया. भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम कोणकोणत्या प्रकारचे, भारताकडे कोणकोणत्या प्रकारची क्षेपणास्त्र आहे की जी हवेतून मारा केली जातात किंवा विविध प्रकारे आपण पाहतो की त्याचा मारा जो आहे जहाजातून जमिनीवर मारा असेल, पाण्यातून जमिनीवर मारा असेल किंवा आकाशात मारा असेल, ते विविध प्रकारचे क्षेपणास्त्रांचा विकास हा भारताने केलेला आपल्याला पाहायला मिळतो विविध प्रकारचे, आणि त्याचीच ओळख तुम्हाला या पाठातून मिळणार आहे. एकच मिनिट. तुम्हाला म्हणजे काय? हॅलो सर. हा, क्षेपणास्त्र म्हणजे जे आहे तर आपण प्रकार. सर आवाज ब्रेक होतोय. हा, क्षेपणास्त्र म्हणजे काय? क्षेपणास्त्र जशा प्रकारे बंदूक आहे आणि बंदुकीत लागणारी गोळी हे काय आहे. त्यानंतर धनुष्य आहे आणि या धनुष्यासाठी काय कशाची गरज असते? बाणाची गरज असते. मग विविध प्रकारचे बाण आहेत, राईट. तर तशाच प्रकारे हे जे क्षेपणास्त्र आहे किंवा आपण मिसाईल म्हणतो, त्याला थोडक्यात इंग्लिश शब्द आहे मिसाईल. क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल. मग पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग ह्या जे आहे ते मिसाईलची नावं आहे. समजले? क्षेपणास्त्र, मिसाईल, त्याला इंग्लिश शब्द आहे मिसाईल. क्षेपणास्त्र मराठी शब्द साधारणतः तुम्हाला कळणार नाही, पण मिसाईल तर शब्द जो आहे तो साधारणतः तुम्हाला समजला असेल. आहे पृथ्वी सर्वप्रथम जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र, ती जी मिसाईल आहे तर त्याला पृथ्वी असं म्हटलं जातं की जी जमिनीवर मारा करतं. अग्नी, मग त्याचा डिस्टन्स किती आहे, त्याची रेंज किती आहे हे तुम्हाला साधारणतः ते डिटेलमध्ये विकिपीडिया असेल किंवा त्या पुस्तकामध्ये जे आहे ते साधारणतः तुम्हाला पृथ्वी अग्नी क्षेपणास्त्राची जी आहे ती माहिती तुम्हाला डिटेल त्यामध्ये कळेल. अग्नी, चीन व पाकिस्तानात भारताचे क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी म्हणून अग्नी 1 ची चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. अग्नी 1 ची चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे चीन आणि पाकिस्तानात भारताच्या क्षेपणास्त्राची. कुणाचं तरी माईक ऑन होतोय, बंद करून ठेवा की जेणेकरून जो आहे तो डिस्टर्ब होणार नाही. काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी इथे म्यूट करतो सर्वांना. आकाश जमिनीवरून अवकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची काय करण्यात आली? निर्मिती करण्यात आलेली आहे. आकाश क्षेपणास्त्राची निर्मिती. पुढे आहे नाग, शत्रू राष्ट्राची रणगाडी नष्ट करण्यासाठी. जे मोठमोठाले रणगाडे आहेत, तुम्ही बऱ्याच वेळा युद्धजन्य जे चित्रपट आहे त्यामध्ये पण पाहिले असतील, रणगाड्या असतील, मिसाईल सोडल्या जातात की जेणेकरून तो रणगाडा जो आहे तो डिस्ट्रॉय केला जातो, नष्ट केला जातो. तर शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फायटर स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आलेले आहे. थोडक्यात माहिती तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही अभ्यास करताना जे आहे ते तुमच्या वहीमध्ये थोडक्यात नोंद जी आहे ती करू शकता. झाले. आता पुढचा जो कार्यक्रम आहे काय आहे, कशा स्वरूपाचा आहे? आता अवकाश संशोधन आणि इस्रो संस्था. मग कशा प्रकारच्या ज्या रिसर्च संस्था आहेत. संशोधन संस्था म्हणजे काय? ज्यामध्ये विविध प्रकारचे शोध म्हणजे लॅब आपण म्हणतो, जशी प्रयोगशाळा आहे की ज्या प्रयोगशाळेमध्ये विविध प्रकारचे एक्सपेरिमेंट केले जातात. मग तशीच अवकाश संशोधन संस्था आणि इस्रो विविध प्रकारच्या रिसर्च संस्था म्हणजे आकाशातील संशोधन करण्यासाठी ज्या स्थापन केल्या जाणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये मग इस्रो आहे, नासा आहे, ह्या ज्या संस्था आहेत तर यांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता त्यामध्ये थोडक्यात एक प्रिव्हियस तुम्हाला थोडक्यात एक माहिती सांगतो आणि आपण हाच हे करू. पृथ्वी हे जे क्षेपणास्त्र आहे 1988 मध्ये, तर जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये इंटिग्रेट गाइडेड मिसाईल इन डेव्हलपमेंट प्रोग्राम, इंटिग्रेट IGMDP अशा प्रकारचं जे क्षेपणास्त्र आहे आणि त्याचा
जो कार्यक्रम आहे की आणि ते क्षेपणास्त्र जे आहे ते त्याचा विकास करण्यात आला. संरक्षण संशोधन आणि DRDO या संस्थेने या क्षेपणास्त्राची निर्मिती केलेली आहे आणि त्यामध्ये पृथ्वीचं जे क्षेपणास्त्र आहे त्याचं योगदानासाठी डॉक्टर अब्दुल कलाम जे आहे तर यांचं काम जे आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. पृथ्वी अग्नी क्षेपणास्त्रासाठी ज्या संशोधकाचं नाव घेतलं जातं ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र जे आपल्या आर्मीकडे आहे. पृथ्वी 2 वायू एअरफोर्सकडे आहे आणि पृथ्वी 3 हे नेव्हीकडे सोपवण्यात आलेले आहे. पृथ्वी क्षेपणास्त्राचे 500 ते 1000 किलो वाहून आण्विक विस्फोटके म्हणजे 500 किलोची जी क्षमता आहे एवढ्या प्रकारचे जे क्षेपणास्त्र आहे म्हणजे दारू आपण म्हणतो की तेवढ्या प्रकारची जी नेण्याची क्षमता त्यामध्ये आहे. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर साधारणतः अंतरापर्यंत हे काय करू शकते, मारा जो आहे तो मोठ्या प्रमाणात करू शकते. अग्नी, थोडक्यात जे अग्नी दिलेलं आहे की ज्या आपण पाहिलं की साधारणतः या क्षेपणास्त्राचा 700 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. मी थोडं प्रिव्हियस घेतो की जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती सांगता येईल. ही जी याचा जो डिस्टन्स आहे पृथ्वीचा तुम्ही जर वहीमध्ये लिहित असेल किंवा याच्यामध्ये असेल तर 150 ते 300 आहे. याचं किती आहे, 150 ते 300 इथे हे लिहायला आहे का, 150 ते 300 प्रकारची रेंज आहे. इथे 700 आहे अग्नीची जी डिस्टन्स आहे किती प्रकारचा 700 किलोमीटरवर ते हे करू शकतो. पुढे आहे आकाश नाग क्षेपणास्त्र. हे 720 किलोची विस्फोटके जी आहेत ते त्या याच्यामध्ये वाहून नेण्याची क्षमता त्यामध्ये आहे. आणि अशा प्रकारचे आता आपण क्षेपणास्त्र ज्या संस्था आहे रिसर्च संस्था त्यांची माहिती जी आहे ते आपण पाहणार आहोत. काहीतरी हे होते की डिस्कनेक्ट होते की परत स्क्रीन जी आहे ती दिसत नाही. एकच मिनिट परत. हा आता दिसते. येस सर. पुढे अवकाश संशोधन संस्था ज्यामध्ये थुंबा नावाची एक अवकाश संशोधन संस्था आहे. थुंबा जी 1961 मध्ये थुंबा येथील थुंबा इलेक्ट्रियल लॉन्च सेंटर वरून भारताच्या पहिल्या संशोधन आण्विक क्षेपणास्त्राचे यशस्वी क्षेपण. जसे आपण मिसाईल अवकाशात सोडल्या जातात विविध प्रकारचे, तुम्ही आता पण पाठीमागं पाहिलेले असेल की इस्रो असेल, नासा असेल, हे जी अवकाश संशोधन संस्था आहे की यामधून जे आहे त्या अवकाशामध्ये विविध प्रकारचे क्षेपणास्त्र जे आहेत ते सोडले जातात की ज्याद्वारे जे आहे ते विविध प्रकारचे जसे की मोबाईलची रेंज आहे. आपण पाहतो की गुगल मॅप असेल, विविध प्रकारचे जे TV सॅटेलाइट सेंटर असतील तर याचा हे जे आहे ते अवकाशात सोडले जाते. मग 1961 मध्ये थुंबा या ठिकाणी थुंबा इलेक्ट्रियल लॉन्च सेंटर, एक प्रकार लॉन्च सेंटर म्हणजे विविध प्रकारचे मिसाईल्स अवकाशात सोडण्याचं संशोधन, अग्निबाणाचं रॉकेट सोडण्याचं जे यशस्वी प्रक्षेपण त्यामध्ये झालेले आहे. आर्यभट्ट 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. 1975 मध्ये रशियाच्या सहकार्याने म्हणजे रशिया आणि भारत यांच्या सामंजस्याने जे आहे तर पहिला आर्यभट्ट उपग्रह जो यशस्वी त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे इस्रो. 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झाली. इस्रोची स्थापना केव्हा झाली, तुम्हाला जेव्हा शिष्यवृत्ती परीक्षा असेल, जनरल नॉलेजसाठी असेल किंवा पुढे जाऊन तुम्ही जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा तुम्ही देणार असतील त्यामध्ये बऱ्याच वेळा जनरल नॉलेजला हे प्रश्न विचारले जातात. साधारणतः इस्रोची स्थापना काय आहे, केव्हा आहे, किंवा तुम्हाला रिकाम्या जागा एका वाक्यात उत्तरे द्यासाठी सुद्धा असेल. त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आणि या इस्रोचं मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे, बंगळुरू. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथे अवकाश तळ लॉन्च पॅड जे आहे ते काय केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. पुढे भारतीय उपग्रह आणि त्यांचं योगदान. सॅटेलाइट आपण जे विविध प्रकारचे उपग्रह सोडण्यात आलेले आहे अवकाशामध्ये
तर त्यांची माहिती आपण पाहणार आहोत. भास्कर 1 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी जी आहे तर दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी एक प्रकारचं परत डिस्कनेक्ट झाले. हा, तर यासाठी इस्रोने तयार केलेले भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह पाठवण्यात आलेला आहे. तो सोव्हिएत रशियातून या देशातून पाठवलेला आहे. म्हणजे भारताने कुठून पाठवलाय, कोणत्या रशियाच्या ज्या देशातून जो आहे तो तिथून हा भास्कर 1 उपग्रह जे आहे 1979 साली जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे. ॲपल म्हणजे मोबाईल नाही, हा एक उपग्रह आहे. ॲपल जो आपण म्हणतो की बऱ्याच वेळा ॲपलचे मोबाईल्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, तर नाही. 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह, दूरसंचार म्हणजे काय, मोबाईल, रेडिओ, दूरदर्शन या प्रकारचे त्यासाठी जो आहे ते एक उपग्रह सॅटेलाइट सेंटर जे आहे ते अवकाशात सोडण्यात आलेलं आहे ॲपल. इनसॅट ऑगस्ट 1983 मध्ये इनसॅट 1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आणि यामुळे भारताचा दूरसंचार, दूरदर्शन, अवकाशवाणी, हवामान अंदाज, जी आहेत तर विविध प्रकारचे अंदाज जे आहेत ते वर्तवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढे पाहूया. हे ज्या उपग्रहांची माहिती साधारणतः तुम्हाला टिपा द्यायला विचारले जातात. तंत्रज्ञानातील प्रगती आणि रेल्वे. मग आता हे तंत्रज्ञानाचे कोणकोणत्या याच्यामध्ये त्याचा वापर करण्यात आलेले विविध प्रकारची तंत्रज्ञान आणि त्याचा काय, मग रेल्वे तंत्रज्ञान. सुरुवातीला काय असायची, रेल्वे कोळशावर चालणारी असायची. मग नंतर ती काय झाली, सुरुवातीला वाफ, नंतर कोळसा आणि त्यानंतर विजेवर चालणारी जी ट्रेन आहे ती आपल्याला पाहायला मिळते आता सध्याला. त्यामध्ये मग जे आपण बुलेट ट्रेन आहे, मेट्रो आहे, त्यानंतर मोनोरेल आहे, राईट, लोकल आहे. तर विविध प्रकारचे जे तंत्रज्ञानाचा वापर जे आहे चित्तरंजन, पश्चिम बंगालमध्ये बरद्वाज जिल्ह्यातील चित्तरंजन येथे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. कोकण रेल्वे 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. सुमारे 760 किलोमीटर लांबीचा गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात पसरलेला कोकण रेल्वे मार्ग, रेल्वेचा जो ट्रॅक म्हटला जातं तो रेल्वे मार्ग म्हटलं जातं. 1998 मध्ये कोकण रेल्वे ने सुरू झाली आणि सुमारे 760 किलोमीटर लांबीचा जो आहे तो महामार्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे. गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या राज्यामध्ये पसरलेला आहे, मोठा आहे. त्यानंतर मुंबईमध्ये तुम्ही गेलात तर विविध प्रकारची पश्चिम रेल्वे आहे, दक्षिण रेल्वे आहेत, लोकल ट्रेन्स आहेत, ते हे पाहायला मिळतं. सगळ्यात मोठा रेल्वे मार्ग जो आहे तो आहे. संगणकीकृत आरक्षण म्हणजे रिझर्वेशन, तुम्ही मोबाईलद्वारे किंवा ऑनलाईन तुम्हीच एक प्रकारचं रिझर्वेशन जे आहे तर करू शकता. 1984 मध्ये दिल्लीतील सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान ते कशामध्ये, रेल्वेमध्ये जे आहे ते वापरण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पश्चिम बंगालमधील बरद्वाज जिल्ह्यातील चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या ठिकाणी रेल्वेचा कारखाना ची जी आहे ती स्थापना तिथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. थोडं माग जाऊ. यामध्ये एक दोन जे हे राहिलेले सॅटेलाइट झाल्यानंतर रेल्वेचं तर नंतर आहे, यामधले एक दोन पॉइंट राहिले ते सांगतो आणि मग आपण प्रश्न उत्तरांसाठी घेऊया. ॲपल, इनसॅट ग्रह झाला, त्यानंतर तंत्रज्ञानाची प्रगती, विविध प्रकारची विद्युत
इंजिनची निर्मिती, लोकोमोटिव्ह वर्क्स, श्रीलंका, बांगलादेश आणि टांझानिया, व्हिएतनाम येथे इंजिनची निर्यात मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते. टेलेसेवा, टेलेसेवा काय आहे? आपल्या पुस्तकामध्ये जे आहे ते विविध प्रकारचे वेगळे पॉईंट्स दिलेत, तर ते घेऊया, कारण जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल. कारण यात प्रेझेंटेशन पीपीटी मध्ये थोडे शॉर्ट दिलेलं आहे टॉपिक. रेल्वे सेवा तर आपण झालेलीच आहे. टेलेसेवा देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंक मुद्रित स्वरूपाचे संदेश वहन करणारी टेलेसेवा म्हटलं जातं. आपण तार वगैरे म्हणतो की नाही, की जसे की दूरध्वनी वगैरे आहे. तर 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेसेवा सर्वप्रथम दिल्लीत सुरुवात झाली व तिचा विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्व क्षेत्रामध्ये सुरू झाला आणि 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर, म्हणजे आता आपण पाहतो की तंत्रज्ञानाचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे एका जागेवर राहून आपण सर्वजण एकत्र डिस्कस करू शकतो, क्लास घेऊ शकतो, वर्ग चालू शकतो, शाळा चालू शकतो. म्हणजे एक प्रकारचे इंटरनेटचा नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो आपल्याला आत्ताच्या 21व्या शतकात पाहायला मिळतो. उपग्रह दूरसंचार, मग कृत्रिम ग्रहाच्या साहाय्याने कम्युनिकेशन, सॅटेलाइट कम्युनिकेशन, म्हणजे आपण पाहतो मोबाईलमध्ये सिम कार्ड घालतो किंवा नेटवर्क येत, वायर वगैरे आहे का नाही, तर ते एक प्रकारचे सॅटेलाइट्स अवकाशामध्ये जे आहे ते उपग्रह पाठवण्यात आलेले आहे आणि त्यांच्याद्वारे आपल्याला संदेश, मेसेज जो आहे तो करता येतो. उपग्रह दूरसंचार भूकेंद्रे 1967 मध्ये अहमदाबाद जवळील जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आले आणि त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञ तंत्रज्ञानाचा भूकेंद्र उभारणीच्या कार्यप्रणालीचे देशांतर्गत प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात 1970 मध्ये पुणे या ठिकाणी आरवी सेंटरची स्थापना झालेली आहे. आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी तुम्ही जेव्हा केव्हा शिवनेरीला याल, शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी, ओझर लेण्याद्री हे पाहण्यासाठी, तुम्हाला आरवी सेंटर त्या रोडवर पाहायला मिळेल. मोठमोठ्या ज्या छत्र्या आहेत सॅटेलाइटच्या, त्या तुम्हाला त्या रोडवर, शिवनेरी रोडवर जे आहे ते पाहायला मिळेल. पिनकोड 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड पद्धती चालू केलेली आहे. मग आपण पोस्ट टपाल सेवा पाहतो की कशा प्रकारचे आहे. पिन कोड देण्यात आलेले आहे. पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात, दुसरा क्रमांक उपविभाग आणि तिसरा उपविभागातील प्रमुख बटवा, अशा प्रकारचे पिन कोड आहे. तुम्ही पाहता बऱ्याच वेळा 414304, 4143, विविध प्रकारचे. सुरुवातीचा नंबर काय आहे, तर तो राज्य, आपला जिल्हा, तालुका आणि आपलं गाव किंवा तो एरिया जो दिलेला आहे, तर त्यानुसारचा जो आहे तो पिनकोड क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहतो की BSNL ची सेवा सुरुवात झालेली आहे. बरोबर, केव्हा झालेली BSNL ची सुरुवात? BSNL झालं, त्यानंतर BSNL 1990 साली जी आहेत, तर विविध प्रकारची जी आहेत BSNL 2000 साली आलेलं आहे. त्यानंतर मोबाईल सेवा 22 ऑगस्ट 1948 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरुवात करण्यात आली. मोबाईलची सेवा आणि मोबाईल हँडसेट त्या काळी केव्हा किती रुपयाला असायचा? 45,000 रुपये. कॉल दर प्रति मिनिट 17 रुपये, म्हणजे एका मिनिटाला किती रुपये लागायचे? 17 मिनिट. आता तुम्ही अनलिमिटेड बोलू शकता. 250चं 300चं रिचार्ज केलं ते एक महिना साधारणतः तुम्ही जे आहे ते अनलिमिटेड बोलू शकता. 1999 मध्ये या क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या आलेल्या आहेत. मग त्यामध्ये भारत जी गव्हर्नमेंटची आहे, तर BSNL 2000 साली या दूरसंचार विभागाची पुनर्रचना करून धोरणात्मक निर्णयाचं आपण पाहतो की विविध प्रकारची ब्रॉडबँड कनेक्शन असेल, टेलिफोन सेवा असेल, इंटरनेट सेवा असेल, फोन सेवा असेल, तर ही BSNL ची 2000 साली जी आहे तर भारत सरकारने सुरुवात केली. भारत संचार निगम लिमिटेड, BSNL. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ONGC, खनिज तेल नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणे. विविध पाहतो की 1956 मध्ये खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असेल, नॅचरल गॅस असेल, तर या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ची जी स्थापना आहे 1956 मध्ये. आणि आसाम राज्यातील दिग्बोई नंतर गुजरातमध्ये अंकलेश्वर परिसरात खनिज तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात पाहतो. आपण मुंबईला जर गेलात तर बॉम्बे आहे, या ठिकाणी सुद्धा खनिज तेलाचे साठे जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यानंतर गोव्यामध्ये सुद्धा आहेत. तुम्ही केव्हा जेव्हा जाल तर रेल्वे तंत्रज्ञानाने तंत्रज्ञानाची आपण माहिती हे अभ्यासलेले आहे. तर अशा प्रकारचा जो आहे
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे भारताने जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि 21व्या शतकात आताचं जे युग आहे 5Gचं युग आहे. 5Gच्या पुढे आता नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला जे आहेत AIचं युग आपण पाहतो की पाहायला मिळतं की आपण एक कमांड दिली तर आपल्याला जी माहिती पाहिजे ते एका क्लिकवर आपल्याला मिळू शकते. सगळ्या राष्ट्रांची तुम्हाला विविध प्रकारचे नवनवीन संदर्भ असेल, इन्फॉर्मेशन असेल, विकिपीडिया असेल, विश्वकोश असेल, ज्ञानकोश असेल, तर याची सर्व माहिती तुम्हाला जी आहे ते इंटरनेटद्वारे या जे आहे ते तुम्हाला आता सध्याला जी आहे ती मिळायला लागलेली तुम्हाला पाहायला मिळतो विविध प्रकारचे. कारण सुरुवातीला जर 10-15 वर्षापूर्वी पाहिलं तर अशा प्रकारचं एवढं तंत्रज्ञान विकसित नव्हतं. पण आता जवळपास हे मोठं 5G त्यानंतर 6G पुढे पुढे जाऊन जे आहे ते अपग्रेड होत जाणार आहे. अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भारत देश जो आहे तो विकसित होताना पाहायला मिळतो. मग शेती क्षेत्रात विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरले गेलेलं आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मग ज्या कार आहे, 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर्स आहेत, तर त्यामध्ये त्याचा वापर झाला आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट मग विविध प्रकार इलेक्ट्रिक बस आलेल्या आहेत, बरोबर. तर याचा वापर करून जे आहे तर भारत एक प्रकारचा विकसित राष्ट्र जे आहे ते बनण्यामध्ये एक अग्रेसर हा राष्ट्र जो आहे तो होण्यात आता सुरुवात झालेली आहे आपल्याला पाहायला मिळतं. आणि टप्प्याटप्प्याने भारताचा डेव्हलपमेंट जे आहेत तर होत आहे. अर्थव्यवस्थेमध्ये असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये, मग एज्युकेशनमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की या विविध प्रकारचे जे गोष्टी आहेत तर त्याचा वापर आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आता प्रश्न उत्तरे घेऊया. तुमचे काही डाऊट असतील तर ते घेऊया आपण राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये. हा, प्रेरणा काही प्रश्न आहे? जागृती? सर. हा, जागृती, हरिओम, काही प्रश्न असतील तर 1 बाय 1 विचारू शकता. पण मग तसं तुमचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय पण तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेला आहे. टिपा द्यायला पण आहे. अवकाश संशोधन संस्था, टेलेक्स सेवा, पोखरण अणु चाचणी, भास्कर 1 उपग्रह, साकारण स्पष्ट करा असेल तर हे जे महत्वाचे पॉइंट आपले झालेले आहेत. तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे. उपयोजनात्मक प्रश्न सुद्धा तुम्हाला स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत. तर खूप सोपं आहे. एकदा दोनदा आपला पाठ व्यवस्थित वाचन करा. मी सांगितलेले मुद्दे एकदा थोडे रिवाइज करा. जर नोट डाऊन तुम्ही केलेले असेल तर सगळा स्वाध्याय तुम्हाला साधारणतः चांगल्या प्रकारे सोडवता येईल. हा, कोण काय प्रश्न विचारतो? हो, टेलेक्स सेवा. बर, टेलेक्स सेवा देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंक मुद्रित स्वरूपात संदेश आहे. म्हणजे जसं काय ईमेल आहे, जसं आता तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मेसेज टाकला की पटकन आम्हाला मिळतो. त्या काळी 1963 मध्ये जे आहे तर ही टेलेक्स सेवा जी आहे टंक मुद्रित म्हणजे काय प्रिंटेड स्वरूपाची, तार म्हणतो की नाही बऱ्याच वेळा, किंवा आपण मेल केलेला आहे, तर अशा स्वरूपाच्या टंक स्वरूपात जलद गतीने संदेशाचे वाहन तुमचा मेसेज जो आहे तो एका भागातून दुसऱ्या भागात देण्यासाठी 1969 साली देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा सर्वप्रथम दिल्लीमध्ये त्याचा विकास झालेला आहे. आणि मग हळूहळू पुढे मग तुम्ही पाहतो की ईमेल असायचं त्यावेळेस. ईमेल नंतर आता काय इंस्टाग्राम झाले, फेसबुक झाले, ट्विटर झाले, विविध प्रकारचे नवनवीन वर्जन जे आहेत आलेले आहेत. त्याद्वारे आपण संवाद एकमेकांशी साधू शकतो. ईमेलद्वारे जो आहे, आता सुरुवातीला पोस्टामध्ये पत्र टाकावं लागायचं, मग ते 8-10 दिवसांनी महिन्याने तिथे पोहोचायचं. पण आता तुम्ही साधारणतः मेल तुम्ही टाकला तर तुरंत एका सेकंदमध्ये जो आहे तर तुमचं जी माहिती आहे, तुमचं जे पत्र आहे तर त्या व्यक्तीला पोहोचू शकतो. त्याला टेलेक्स सेवा असं म्हटलं. आणि आता पुढे 1990 नंतर इंटरनेटचा उदय झाल्यानंतर हे अगदी सोपं झालेलं आहे. सुरुवातीला काय असायचं, प्रिंटेड असायचं. तो कागद जो आहे तर तो ट्रान्सपोर्ट म्हणजे आपण जसं डाक सेवा असायची त्यामध्ये जायचा. सुरुवातीला काय असायचं, तार असायची, 1-2 नंबर असायची. त्या नंबरवरून कळायचं की दुःखाची बातमी आहे का, काय वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. त्याच्या अगोदर काय असायचं, घोड्यावर लोक जे आहेत ते जायचे आणि हा संदेश आपण तोंडी जो आहे तो सांगायचा. त्यानंतर टपाल पोस्ट कार्ड आलं. पोस्ट कार्ड नंतर जे आहे ते प्रिंटेड स्वरूपाचे जे आहे तर आपल्याला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा, पुढचा प्रश्न.
अजून कोणाला काही प्रश्न आहे पुढचा विचारू शकता. परत एकदा आपण पाठ थोडा रिवाइज करूया. या पाठामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत. तुमच्या वही सर, पेन्सिल हा बोला. क्षेपणास्त्र विकास म्हणजे काय? क्षेपणास्त्र विकास. क्षेपणास्त्र विकास जो आहे ते विविध प्रकारचे क्षेपणास्त्र जे आहेत. क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल थोडक्यात म्हणतो. आता बंदुकीत लागणाऱ्या गोळ्या किंवा धनुष्यबाणामध्ये असणारे बाण, मग जास्त याचा असेल, टोकदार असेल, त्यामध्ये विविध प्रकारचे असेल, तर तशा प्रकारचे जी मिसाईल सोडण्यासाठी ज्या आता ड्रोनचे हल्ले होतात. सुरुवातीला रॉकेट असायची, मग त्यामध्ये ते एकच रॉकेट असायचे आणि जास्त किलोमीटरचा डिस्टन्स नसायचा. तर हे क्षेपणास्त्रे मग अग्नी, पृथ्वी, नाग ह्या प्रकारची क्षेपणास्त्रांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग 1000 किलोमीटर, 1500 किलोमीटर, मग त्याची डिस्टन्स 5000 किलोमीटर, 20000 किलोमीटरचे क्षेपणास्त्राचे जे आहेत आता सध्याला विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जसे की तुम्ही दिवाळीमध्ये आता रॉकेट्स वगैरे सोडतात, तर तसेच एक प्रकारची युद्धामध्ये वापरली जाणारे अणुचाचणी असेल, अणुबॉम्ब असेल. एक बॉम्ब जरी टाकला तर जवळपास अख्खा देश नेस्तनाबूत होऊ शकतो. तुम्ही जर आपण पाहिलं असेल सुरुवातीला हिरोशिमा आणि नागासाकी जपानमध्ये ज्या 2 शहरामध्ये हे जे टाकले, तर आजही तो देश त्या ठिकाणी जे आहे ते एवढ्या प्रकारचे पूर्ण विध्वंस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आताची जी युद्ध आहेत ते प्रत्यक्षात मनुष्यबळावर नाही तर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून युद्ध घेतली जातात. किंवा वॉर पाहतो की आपण मेडिकल वॉर म्हणजे काय. त्यानंतर पाठीमागं चायनाकडून आपल्याला कोरोना व्हायरस आलेला होता की त्यामध्ये बरेच लोक जे आहे मृत्युमुखी पडले आहेत. ते विविध प्रकारचं असं संशोधन रिसर्च करून एक प्रकारचा अटॅक जो आहे तो शत्रू राष्ट्रांवर केला जातो. हा पुढे. सर, अग्रेसर म्हणजे काय? अग्रेसर म्हणजे प्रगती. आपला देश जो आहे तो किती प्रगती केलेला आहे म्हणजे अग्रेसर. काय कशामध्ये आपण हे आहेत, हे गाव आहे, जिल्हा आहे, आपली प्रगती कशामध्ये, तू अग्रेसर आहे. तुला चांगल्या प्रकारे गणित हे करतो, चित्रकला चांगल्या प्रकारे, तू चांगला बोलू शकतो, चांगलं वक्तृत्व करू शकतो, म्हणजे अग्रेसर एक प्रकारची प्रगती, डेव्हलपमेंट. हा सर, अणुभट्टीचं चित्र दाखवतं का? हा, या अणुभट्टीचं स्क्रीन समोरच आहे. प्रणाली म्हणजे प्रणाली म्हणजे तुझा आवाज ब्रेक होतोय, जरा परत एकदा. सर, प्रणाली म्हणजे प्रणाली जी प्रणाली आहे एक प्रकारची. एक मिनिट परत एकदा ती कुठे आलो होतो आपण. प्रणाली म्हणजे एक प्रकारची मेथड. आपण दूरध्वनी प्रणाली किंवा त्याला काय म्हणता येईल अजून एक, कुठे तो शब्द आलाय शब्दशः तर तुला व्यवस्थित. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, जसे की इंटरनेट सेवा आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तीही नवनवीन तंत्रज्ञानाची जी प्रणाली जी आहे ती विकसित होत गेलेली आहे. मग सुरुवातीला काय होतं, पोस्ट कार्ड होतं, त्यानंतर काय आलं, तार होतं, तार नंतर पोस्ट कार्ड आलं, पोस्ट कार्ड नंतर ईमेल आला, ईमेल नंतर इंटरनेटमध्ये काय मग सुरुवात झाली, मग व्हॉट्सअप आलं, टेलिग्राम आला, इंस्टाग्राम आला, फेसबुक आला, ट्विटर आलं. तर ही नवनवीन तंत्रज्ञानाची प्रणाली जी आहे ती विकसित होत गेलेली आहे, म्हणजे त्याच्यात अपग्रेड होत गेलेला आहे. जसं की आपण सॉफ्टवेअर अपडेट होतो की सुरुवातीला 2G सेवा असायची, 2G चीच रेंज असायची, नंतर 4G झाली, आता 5G झालेली आहे. तर ही प्रकारची जी तंत्रज्ञानाची प्रणाली जी आहे ती विकसित होत गेलेली आहे. एक प्रकारचं सॉफ्टवेअर अपडेट होत गेलेलं आहे, त्याला प्रणाली आपण थोडक्यात तुम्हाला इंग्लिश शब्दशः अर्थ. पुढे. सर, हा तुम्ही ते अणुऊर्जेची भट्टीचं जो चित्र दाखवलं ना, त्या चित्रामध्ये काय काम केलं जातं, त्यात काय नवीन तयार केलं जातं? त्यात